नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात ज्येष्ठ नेतृत्व आहे. आत्तापर्यंत त्यांनी विविध पद्धतीनं आणि विविध वळणावर आपलं राजकारण पुढे नेलेलं आहे. सध्याच्या एका टप्प्यावर शरद पवार वय आणि इतर अनेक बाबींच्या बाबतीत आव्हानात्मक स्थितीत आहेत. अशा वेळेला त्यांनी विधान भवनामध्ये शासकीय कामकाजाच्या साठी लावलेली हजेरी आणि त्या हजेरीच्या निमित्तानं घडलेले अनेक प्रसंग वादाचा मुद्दा बनलेले आहेत. शरद पवार विधान भवनात का आले तर ते शासकीय कामकाजाच्या साठी आले. त्या शासकीय कामकाजामध्ये त्यांनी काय केलं तर त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमा प्रश्नावरील एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीमध्ये हजेरी लावली. हे सगळं करत असताना नेमका वादाचा मुद्दा कुठला तर शरद पवार आल्या आल्या थेट एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये गेले, थांबले, तिथे एकनाथ शिंदेंकडून स्वागत स्वीकारलं आणि त्याच्यानंतर तिथे आपल्या पक्षाच्या काही आमदारांशी भेटीगाठी घेतल्या. हे सगळं ठाकरेंना आवडलेलं नाही आहे. स्वाभाविक आहे, शिंदे आणि ठाकरे यांच्यामधून विस्तव जात नाही. त्या स्थितीत आपला एक खंदा समर्थक शिंदेंच्या दालनात गेला हे कसं बघवेल ठाकरेंना. जे काही ठाकरेंना बोलायचं होतं ते स्वतः उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या तोंडून वदवण्यापेक्षा राऊतांच्या तोंडून वदवून घेतलं आणि तिथे ठिणगी पडली. मुळात अशा ठिणग्या आत्तापर्यंत अनेकदा पडलेल्या आहेत. पुढं होत काहीच नाही आणि यामध्ये एक धुम्मस कायम राहते. ती धुम्मस आता एका वेगळ्या टप्प्यावर गेली आहे, कारण जितेंद्र आव्हाडांनी निदान पवारांचं वय बघून तरी टीका करायला हवी होती किंवा ती टाळायला हवी होती असा सल्ला दिला. हे सगळं सांगण्याचं कारण असं की सध्याच्या घडीला पवारांना त्यांच्या नेत्यांना सांभाळण्याचं एक खूप मोठं आव्हान पेलायचं आहे. अशा वेळेला ते शिंदेंच्या दालनात जात असतील तर त्याचे राजकीय संकेत असे जात आहेत की एकनाथ शिंदे आणि शरद पवार वेगळ्या स्तरावर एकत्र येऊ शकतात का. आत्ता केवळ आणि केवळ वयोमान परत्वे ज्येष्ठत्वाच्या नात्यानं आपल्या दालनात आलेल्या व्यक्तीला पुष्पगुच्छ देऊन शिंदेंनी त्यांचा सन्मान केला असेल, पण भविष्यात जशी वेळेला उद्धव ठाकरेंना पवारांची साथ लाभली तशीच वेळेला एकनाथ शिंदेंना पवारांची साथ लाभली तर या जर तरच्याच शक्यतेमध्ये आजची लक्षवेधीची चर्चा. त्याआधी पाहणार आहोत संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य आणि आव्हाडांनी ठाकरेंचे टोचलेले कान. या गोष्टीची गरज नव्हती. तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय. गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना. आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते का यशवंतराव चव्हाण आहेत का? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे. मी जरी त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचे आणि प्रेमाचे असले तरी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम आहे. गद्दारी ही गद्दारी आहे. त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांना एवढं चालणं जमेल का, हे सगळा विचार करून संजय राऊतांनी बोलायला नको होतं. अर्थात ते बोलले त्याच्यावरती मला काही टीका टिप्पणी करायची नाही, पण साधं गणित होतं. जिना जवळ होता, केबिन जवळ होती आणि साहेबांना ते सोयीचं होतं. जे सोयीचं आहे ते साहेबांसाठी आम्ही केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, कोणी एकाने केलं नव्हतं. मला वाटतं की राजकारणात असं इतकं वैर म्हणजे आपल्याच प्रकृतीला त्रास होईल इतकं वैर काही कामाचं नाही ना. जितेंद्र आव्हाड म्हणाले आपल्याच प्रकृतीला त्रास होईल इतकं वैर काही बरं नाही. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. या चर्चेला सुरुवात करण्यासाठी त्या वाक्याच्या आधारे पुढे सरकणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्यासोबत या चर्चेत शरद पवारांच्या भूमिकेचं प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी ॲडव्होकेट अमोल मातेले आहेत. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ता आहेत. आपल्यासोबत अनिश गाढवे आहेत, प्रवक्ता या नात्यानं ते आपल्यासोबत चर्चेत जोडले गेलेले आहेत. ठाकरे गटाचं प्रतिनिधित्व करतायत आणि शिवसेनेच्याकडून या चर्चेमध्ये अभिजित बोराटे प्रवक्ता या नात्यानं आहेत. मला पटकन एका गोष्टीचा खुलासा लागेल की अमोल मातेले आपले ज्येष्ठ नेता आमदार माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड जेव्हा म्हणतात की इतकं वैर तब्येतीला बरं नाही, कोणाच्या तब्येतीची काळजी त्यांनी वाहिली आहे?
नाही, आपण जर पाहिलं असेल आदरणीय पवार साहेब काल विधिमंडळामध्ये कशासाठी आले, तर सीमा प्रश्नाच्या बैठकीसाठी त्या ठिकाणी आले. आता आपण जर पाहिलं असेल तर 3 पक्षांच्या महाविकास आघाडी असताना त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेता पद द्यायला पाहिजे. तर जर ते दिलं असतं तर दालन मिळालं असतं. त्या दालनामध्ये कोणत्याही पक्षाची बैठक घेऊ शकल्या असता. आता पवार साहेबांच्या वयाचा विचार पाहता, त्यांची प्रकृती पाहता आपल्या सर्व महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला याची माहिती आहे की चालण्यासाठी त्यांना खूप त्रास होतो आणि ज्या जिन्यावर उतरणार होते त्या जिन्याच्या बाजूलाच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचं दालन होतं. हे दालन जरी एखाद्या उपमुख्यमंत्र्याला दिलं जरी असेल जी तर सर्वसामान्य त्या ठिकाणी नागरिकांचा अधिकार आहे आणि एखादी काही बैठक जर घ्यायची असेल, तिथल्या काही लोकांना जर भेटायचं असेल तर ते सोयीचं होतं म्हणून त्या ठिकाणी बसले गेलेले आहेत. ठीक आहे अमोलजी, आणि त्या हा ठिकाणी सगळा बैठक पार इतिहास पडली. माहिती आहे, तो बातमीमध्ये आलेला आहे. मी आपल्याला असं विचारलं होतं की जितेंद्र आव्हाड नक्की कुणाला तब्येतीची काळजी घ्या असा सल्ला देत आहेत, राऊतांना का ठाकरेंना? संजय राऊत साहेब सकाळी उठल्यापासून त्यांची एक सवय झालेली आहे, त्यांची राजकीय दिवाळखोरी आहे. त्यांनी असं वक्तव्य आदरणीय पवार साहेबांबद्दल करायला नव्हतं लागत. त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं काम केलेलं आहे. ते आम्हाला देखील पटलेलं नाही आणि ते कधी पटणार नाही. राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा वेगळा आहे. हा कोणत्याही त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम पाहावं. त्यांना हा बोलण्याचा एक तर नैतिक अधिकार नाही. आपल्याला माहित असेल 2023ला 2 तारखेला 2 जुलैला जी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये 2 शकले झाली, एक राष्ट्रवादी सत्तेमध्ये गेली, तेव्हाच उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांचे बाकीचे आमदार अजितदादांचं 19 जुलैला जाऊन त्यांनी सत्कार जी. केला. मग आम्ही त्यांना काय म्हणायला पाहिजे तेव्हा? आम्ही असं कधी म्हणालो नाही किंवा आम्ही असा पोरकापणा त्या ठिकाणी दाखवलेला नाहीये आणि आम्ही म्हणणार देखील नाही. परंतु त्यांनी हे सगळं पाहिलं पाहिजे, याची माहिती घेतली पाहिजे. बोलताना तारतम्य ठेवून कशा गोष्टीवर बोलतोय हे देखील त्यांनी समजून घेतलं पाहिजे. महाविकास आघाडी जरी असेल आणि आदरणीय पवार साहेबांचा आपण जर 55-60 वर्षाचा जी. इतिहास जर पाहिला, त्यांनी नेहमीच विरोधकांचा मान सन्मान करण्याचं काम केलेलं आहे. साहेब 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री असताना देखील विरोधी पक्षाचे आमदार ठीक आहे. वारंवार साहेबांना येऊन त्या ठिकाणी काम करून घ्यायची. साहेब त्यांनी असं दाखवलं नाही की मी सत्तेचा मुख्यमंत्री आहे, तुमचा मला काही उपयोग जी. नाहीये. पण तिथल्या नागरिकांचं त्या आमदारांचं काम करण्यासाठी तत्परता साहेबांनी अनेक वेळा दाखवलेली आहे. ठीक आहे आणि अमोल, त्यांनी मात्र असा मुद्दा कधी लक्षात दुजाभाव आला. केलेला आपण नाही. अतिशय थेटपणे ही भूमिका मांडलीत की संजय राऊतांचं तारतम्य हरवलेलं आहे. अनिश गाढवे, आपल्यासाठीचा वेळ सुरू होतोय, 1.5 मिनिटाचा आपला वेळ आहे. आपणही त्यामध्ये आपली भूमिका वेळेत कृपया मांडावी. थोडंसं तिरकं बसलात, सरळ बसलात तर बरं होईल. मला एका गोष्टीचा खुलासा पटकन या निमित्तानं करा की अहो, तुमच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद हे शरद पवार साहेबांमुळे मिळालंय, त्यांच्याविषयी बोलताना तरी थोडं तारतम्य बाळगायला नको का? का राऊत आजकाल उद्धव ठाकरेंना न विचारता बोलून जातात आणि नंतर मग त्याचे खुलासे उद्धव ठाकरेंना द्यावे लागतात? आता बघा, लक्षात घ्या, महाराष्ट्राचं राजकारण आता इतकं बदललेलं आहे की कधी काय घडेल, कोण कुणासोबत दिसेल, कोण कुणाला गुच्छ देईल, कोण कुणाच्या मांडीवर जाऊन बसेल, हे आज चर्चा करण्यासारखं राहिलं नाही. हा विषय महाराष्ट्राचं राजकारण इतकं गडबड झालेलं आहे. राहिला प्रश्न शरद पवार साहेबांचं एकनाथ शिंदेना भेटणं किंवा एकनाथ शिंदेचं त्यांना कॅबिनेटची बैठक सोडून त्यांना जाऊन भेटणं, आता ह्या चर्चा करून काय उपयोग आहे मला सांगा ना तुम्ही. परवा दिवशी ज्या वेळेस अहिरांचं स्वागत केलं गेलं, अहिरांना शुभेच्छा दिल्या गेल्या, त्यावेळेसच सगळं संपलं होतं. विषयच संपतो. मग आज एकनाथ शिंदेना भेटो काय किंवा सचिन अहिरांच्या शुभेच्छा येऊत काय फरक पडतो? खरं तर उद्धव साहेबांनी सुद्धा त्या मला वाटतं अमोल कोल्हेंना सुद्धा शुभेच्छा द्यायला हव्यात. ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमची भविष्यातली भूमिका काय असणार आहे, त्यावेळेस बोलले आम्हाला ऑफर येईल त्यावेळेस बघू. शुभेच्छा द्यायला सुरुवात करूयात. फरक काय पडतो? जर राजकारणात आज कमीत कमी माझी अपेक्षा ही होती की शरद पवार साहेबांच्या पक्षाकडनं जे आमचे प्रवक्ते आलेले आहेत, आमचे मित्र आहेत, ते त्यांनी कमीत कमी चला नेत्यांचं काय तिकडे घडलं असेल, पण आपण इथे मीडियावर बोलताना आपण ज्यावेळेस संजय राऊत साहेबांसारख्या 40-45 वर्ष त्यांचा राजकारणातला अनुभव आहे अशा नेत्यावर बोलताना आपण तारतम्य घसरलं वगैरे अशा शब्दात जर आपण टीका करणार असाल तर मग आमच्यासारख्यांची पण थोडी अडचण होते. आणि आमच्यासारखी माणसं ज्यावेळेस संजय राऊत साहेबांनी माणसं पाहून बोललं पाहिजे ना. प्रत्येक वेळेस त्यांनी बोललंच पाहिजे असं काही नाहीये. आपण कमीत कमी पवार साहेबांचा त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे. पवार साहेबांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द पाहिली पाहिजे. पवार साहेब कधीच कोणाला नाकारत नाही, लक्षात घ्या.
विरोधी पक्षातला असो, त्यांनी काय सत्ताधारी वाईट शब्द पक्षाचा असो, वापरले, काय वेगळे शब्द वापरले, त्यांनी हे पवार साहेब ही सांगितलं की आमच्या राजकीय भावना संस्कृती दुखावल्या, जपण्याचं काम करतात. आमच्या भावना दुखावल्या, माहिती नाही. हा आमचा प्रश्न आहे. त्यांनी हे साहेबांनी असं करायचं होतं की नव्हतं करायचं, त्यांचा अधिकार राहिला. शरद पवार साहेबांचं राजकीय कारकीर्द ही फार मोठी आहे, आमच्या वयापेक्षाही फार मोठी आहे, तो विषय आहे. पण शरद पवार साहेबांच्या या भेटीमुळे आमच्या भावना दुखावल्या हे बोलण्याचा सुद्धा नाही. अधिकार नाही का? आणि हे त्यानंतर पहा, त्यांचं तारतम्य बिघडणार गाडवे साहेब, असेल तुम्हाला माहित तर नाही, मी कुणामुळे सांगतो, कुणाला मुख्यमंत्री आमच्या पद भेटलं, पक्षाचे याच्यामध्ये आमदार जाऊयात नको, कुणामुळे आदरणीय मला पवार खासदारकी साहेबांना त्या मिळाली, दालनामध्ये याच्यामध्ये सुद्धा भेटले. जायला लागेल मग. तुम्ही ऐकून घ्या साहेब, तुम्हाला माहित ऐका, नाहीये, मला माफ करा. त्या ठिकाणी आपणास- त्यांना कळलं की आपणास मी आपल्या पहिल्यांदा दालनामध्ये ऐकतोय. पवार साहेब आले, मला माफ त्यानंतर ते करा, आलेले आपणास मी खाली. पहिल्यांदा ऐकतोय. आपण शरद पवार साहेबांच्या पक्षात अधिकृत प्रवक्ते आहात का मला माहित नाही. जर असाल तर आपल्याकडनं ह्या अशा प्रकारच्या स्टेटमेंटची मला अपेक्षा नव्हती. आपण जर ऐकलं असाल व्यवस्थित, आज मला जितेंद्र संजय आव्हाड राऊत साहेबांचे पक्षाचे प्रवक्ते आहेत की नाही, शंका आहे, त्यांनी पण असं बोलायला नाही पाहिजे ना. का बोलले ते असं? तुम्ही त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. जितेंद्र आव्हाड जी साहेबांनी मला 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 एक यात संतुलित आता statement हस्तक्षेप दिलेलं करून आहे. अनिश गाढवेंपर्यंत एक मुद्दा न्यायचा आहे. अनिशजी आपण जो मुद्दा अमोल मातेले मांडू पाहतायत त्यावर थोडंसं लक्ष द्या आणि त्याचं उत्तर महाराष्ट्राला देऊ शकलात तर खूप बरं होईल. अनिश गाढवेजी आत्ताच ॲडव्होकेट मातेले असं म्हणाले की बोलायची गरजच काय होती, तुमच्या भावना दुखावल्यात ना, ठीक आहे तुम्ही फोन करून सांगा ना शरद पवार साहेबांना. शरद पवार साहेब काय संजय राऊतांचा फोन घेणार नाहीत असं आहे का? तुम्हाला शरद पवारांना एखादी गोष्ट कळवण्याच्यासाठी 10 बूमच्या समोर बोलायची काय गरज होती? अनिशजी आपल्याला विचार. आता कुणी काय बोलावं आणि कुणी नाही बोलावं हे सुद्धा कुणी कुणाचं ठरवायचं का? संजय राऊत साहेबांनी काय बोलायचं हे ते ठरवतील. शरद पवार साहेबांना काय करायचं त्यांनी त्यांचं ठरवावं. पण कुणामुळे या सगळ्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जर आपल्यामध्ये कुठे काही अल्बेल तयार होत असते तर याच्यावर सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपली सुद्धा एक समन्वय समिती असते, आपली सुद्धा एक शिस्त समिती असते. बिलकुल अमोल मातेलेला उत्तर द्यायचं या शिस्तीच्या मुद्द्यावर, या शिस्तीच्या मुद्द्यावर बोलायचंय अमोल मातेलेंना. अमोलजी बोलणार आहेत, त्यानंतर अभिजित बोराटेंकडे जायचंय. पहा, आपण जर महाराष्ट्रातल्या जनतेचे काही प्रश्न सत्ताधारी पक्षाकडे जर घेऊन गेलो, घटनात्मक पदाच्या व्यक्तीकडे जे ते अधिकार असतात त्यांच्या समोर मांडले, याचा अर्थ असा नाही की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार आहे. हा पोरकटपणा आहे, असं नाही बोलायला पाहिजे. तिथे तुम्हाला काय घटना घडली काहीच माहित नाहीये. मी तुम्हाला सांगतो, त्या दालनामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची बैठक होती, त्यांची संवाद साधायचा होता. 40-45 मिनिटं साहेब त्या ठिकाणी बसले. हे तिथल्या त्यांच्या एकनाथ शिंदेना कळाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी स्वतः येऊन साहेबांची भेट घेतली, शाल श्रीफळ दिलं, एवढं स्वागत केलं. त्या व्यतिरिक्त साहेबांशी एक शब्द देखील त्यांची कोणती चर्चा झालेली नाहीये. त्यामुळे यांनी असं एवढं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आणि संजय राऊत साहेब अमोल मातेले मी याच अनुषंगाने एका प्रसंगाची आठवण करून देऊ इच्छितो की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे राजकीय हितशत्रू असं असताना सुद्धा गेटवे ऑफ इंडियावरच्या कार्यक्रमामध्ये बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अटल बिहारी वाजपेयी ही सगळी माणसं एकत्र आली. त्यावेळेला कुठल्या प्रकारचा थैथयाट बाळासाहेबांनी केला नव्हता. आता तो ठाकरे करतायत. याच्यातून मला पटकन अभिजित बोराटे आता आपलं उत्तर हवं आहे. यात नक्की कोणाला कशाची भीती वाटायला लागली आहे? आपली माणसं पवारांकडे जातील ही भीती आहे का पवारांची माणसं इतर कुठे जातील ही भीती आहे? मुळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रगल्भ राजकारण करणारी मंडळींची संख्या जास्त आहे. पण संजय राऊत यांच्यासारखा ज्यांच्याकडे कोणतीही बुद्धी नसणारं व्यक्तिमत्व उद्धव ठाकरेंनी अशा ठिकाणी बसवलेलं आहे की संजय राऊतांनी पक्षाचा साफ सुपडा करून टाकला. त्यांनी मुळात प्रगल्भता त्यांनी अशी दर्शवला पाहिजे होती की पवार साहेब हे मोठ्या उंचीचे नेते आहेत. आज जर ते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना जर विधान भवनात भेटायला जातं त्याच्यावर टीका करायचं कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही कोणत्या गोष्टी टीका करताय, तुम्हाला तुमच्या लक्षात येतंय का? सीमा प्रश्नाच्या बैठकीला विधान भवनामध्ये आले होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांशी संवाद साधण्यासाठी जाताना त्या पायऱ्यांच्या बाजूला आपलं दालन होतं एकनाथ शिंदे साहेबांचं. त्या दालनामध्ये बैठक घेतली. बैठक झाल्याचे त्यांना कळलं म्हणून ते फक्त साहेबांना आपल्या दालनामध्ये आलेच म्हणून त्यांनी मान सन्मान त्या ठिकाणी साहेबांना पुष्पगुच्छ देऊ आणि लक्षात आलं. अमोल मातेले आपण अभिजितजींना मुद्दा पूर्ण करून घेऊया. इथे तांत्रिक गोष्ट तुम्ही समोर आणली म्हणून मी दुरुस्त करतोय जी. की एका सत्ताधारी पक्षाचा मोठा नेता, एखादा विरोधी पक्षातला एखादा नेता, मोठा ज्येष्ठ नेता जर भेटत असेल तर ह्याच्यामध्ये कुणालाच काही अडचण नाहीये.
मुळात मला प्रश्न पडतो की संजय राऊत प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया का देतात? बरं, त्यांना काय बोलावं त्याचा तारतम्य अजिबात नाहीये. उठ सकाळी उठतात आणि कुणावर टीका करत राहतात. संजय राऊत जेवढी नाही, टीका नाही. करणार आहे, संजय राऊत जेवढे संजय राऊत सकाळी साहेबांना बोलणार काही आहे, अधिकार नाहीये. संजय राऊत ते जेवढी अधिकार पाठबळ फक्त बंद नरेश करणार आहे, मटकेंना आहेत. शेवटचा पक्ष रोज निकाला होत जाणार आहे. ते अधिकार फक्त ज्योती वाघमारेंना आहे. संजय राऊत सारख्या माणसाला फक्त गरज नरेश नसेल आपण मटके आणि समजू ज्योती शकतो. वाघमारेंना आहेत पण मग. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या का लक्षात येत नाहीये की अरे ह्या माणसामुळे पक्ष अख्खा रिकामा मी झालेला यांची आपला. मळमळ समजू शकतो. जी, एक गोष्ट बोला. लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या. आता राजकारणामध्ये एका आठवड्यापूर्वी काय घटना घडलेल्या आहेत, शिवसेनेच्या 6 खासदारांच्या बाबतीत काय घडलेलं आहे, कशा प्रकारे शिवसेनेचे खासदार यांच्या सन्मान्य नेत्यांनी चोरले, कशा प्रकारे शिवसेनेचे 6 खासदार फोडले, त्याला नाव विकासाचं दिलं गेलं. आज काही नाईक नाही, वसंतराव चव्हाण नाही आहेत किंवा महाराष्ट्राचे आतापर्यंत गाजलेले मुख्यमंत्री नाहीयेत, ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान महाराष्ट्राला असेल ना, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा आहे, सन्मान करू ना त्यांचा. पण एकनाथ शिंदे आणि इतर महाराष्ट्र राज्यात झालेले इतर उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, फरक आहे. हेच सन्मान्य राऊत साहेब आज म्हणालेले आहेत. काय वेगळं म्हणाले की असं काय घडलं की ह्या वेळेतच तुम्हाला त्यांच्याकडे सन्मान करायचा होता किंवा ह्याच वेळेस त्यांचा सन्मान मुळात स्वीकारायचा होता. आज शिवसेनेच्या तुम्ही जे बाबतीत ज्या 5-6 गोष्टी खासदार इकडे आलेले त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय ना, आज पक्ष म्हणून मी माझी भूमिका मांडतोय. पक्षातनं आलेले पक्ष म्हणून मी माझी भूमिका मांडतोय. विश्वास नाहीये. संजय राऊत सकाळपासून उठसूट जे बडबड करतायत, पक्ष म्हणून मी माझी भूमिका मांडतोय. शिवसेनेचे कार्यकर्ते कंटाळलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना कंटाळून आज सगळेजण शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सहभागी झालेले आहेत. तुमचा प्रश्न तुम्ही असा नका ठरवू. आहे, शिवसेनेचे कार्यकर्ते कंटाळले की काय घडतंय तुम्ही नका ठरवू. असं जर असतं तर शिवसेनेच्या त्याच कार्यकर्त्यांनी ते 6 खासदार निवडून दिले होते ज्यांना तुम्हाला चोरावं लागलं. नेतृत्व देत आहेत. त्याच 6 खासदारांना तुम्हाला चोरावं लागलं. तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ऐका. तुम्ही आत्मपरीक्षण आज केलं पाहिजे. तुमच्यामध्ये एक मिनिट, आता या मुद्द्यावर मी हस्तक्षेप करतोय आणि माझं म्हणणं असं आहे पीसीआरला की कृपया अभिजित बोराटे यांचा आवाज डाऊन करा. मला आत्ता अनिश गाढवे यांचा प्रश्न विचारायचा आहे. अनिश गाढवे, ऐका, इथे एक कळीचा मुद्दा आलेला आहे. ही सगळी आग मुळात लावली कुणी, तर ती संजय राऊतांच्या वक्तव्यानं लागली आहे. संजय राऊतांना आत्ताच्या वक्तव्याची गरज होती, तर ते वक्तव्य उद्धव ठाकरेंच्या मनातलंय का हे इथं जाणून घ्यायचंय. मुळात काय आहे, अभिजित बोराटे थांबा, अनिश गाढवे बोलतायत. संजय राऊत उद्धव ठाकरेंना काही विचारत नाहीये. संजय राऊत स्वतःचे मनाचे निर्णय घेतात. निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंना ते सगळं भोगावं लागतं. शिवसेनेची भूमिका आहे. ठीक आहे, अनिश गाढवेंचं उत्तर येत आहे. अनिश गाढवेंचं उत्तर येत आहे. थांबा जरा, अभिजित बोराटे थांबा थोडंसं. अनिश गाढवे बोलतात. बोला अनिशजी. संजय राऊत नेतृत्वाला विचारून बोलतात का स्वतःच्या मनाने सगळं करतात? ही शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे. अधिकृत अच्छा. भूमिका आहे. आणि ज्या प्रकारे आणि त्यांनी हे नाही सांगितलं, लक्षात घ्या तुम्ही त्यांचं स्टेटमेंट त्याच्यावर वादंग तयार होण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांच्या मनातली सल बोलून दाखवली. याचा अर्थ शरद पवार साहेबांनी कुणाला भेटायचं नाही की एकनाथ शिंदेंनी कुणाला भेटायचं नाही हे ते ठरवणार नाहीयेत. हे ज्याचं त्याचं त्याने ठरवावं. नैतिकता नावाची गोष्ट असते, नीतिमत्ता नावाची एक गोष्ट असते. नैतिकतेला धरून सध्याच्या घडीला काय गरजेचं आहे हे सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे. आपण महाविकास आघाडी म्हणून आहोत. या महाविकास आघाडीचे आपण घटक पक्ष आहोत. मगाशी कोणतरी उल्लेख केला की त्यांच्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले, कुणामुळे कोण मुख्यमंत्री झालं, कुणामुळे कोण खासदार झालं, हेच जर विषय काढत बसलो तर ह्या शिंदे गटासारख्या किंवा भारतीय जनता पक्षासारख्या नेत्यांच्या आपण तोंडी आयतं खोलीत देणार आहोत. याच्यावर एकदा उत्तर लागेल, कारण आता मुद्दा, आता या चर्चेचा मुद्दा अत्यंत वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलाय आणि तो आहे राजकारणातल्या नैतिकतेचा. आणि ही नैतिकतेची अपेक्षा अनिश गाढवेंनी आता पवार गटाकडून आणि दस्तूरखुद्द पवार गटाच्या सर्वोच्च नेत्याकडून अपेक्षित केलेली आहे. ऍडव्होकेट मातेले, आपल्या उत्तरासाठी 1 मिनिट सुरू होत आहे. सन्माननीय जे गाढवे साहेब आहेत त्यांची भावना मी समजू शकतो, पण त्यांनी ती त्या ठिकाणची परिस्थिती, ती क्रोनॉलॉजी समजून घेतली पाहिजे. तिथे एकनाथ शिंदे साहेबांना कोणी भेटायला गेले नाही. उलट त्यांच्या दालनामध्ये बैठक घेतली म्हणून स्वतः ते त्यांच्या दालनात पवार साहेब आले म्हणून ते स्वतः येऊन त्या ठिकाणी साहेबांचा सन्मान केलेला आहे. पहिली गोष्ट. त्यामुळे एवढं काहूर माजवण्याचं काही कारण नाहीये. आणि पवार साहेबांचा इतिहास राहिलेला आहे. शिवसेने प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा त्यांच्यावर साहेबांवरती प्रहार करत होते, आरोप करत होते राजकीय सभामधून जगजाहीर, तरी पण त्यांची मैत्री कायम होती. हे त्यांनी त्यांची भाषणं ऐकली पाहिजे. तुम्ही आता सांगितलं गेट ऑफ इंडियामध्ये त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी होते, प्रमोद महाजन होते, इतर मंडळी देखील होती.
तेव्हाचं देखील भाषण ऐकलं पाहिजे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे साहेबांनी देखील आदरणीय पवार साहेबांनी खूप आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, अनेक जी. आरोप केले. परंतु साहेबांची त्यांची देखील मैत्री होती. ठीक आहे, ते जेव्हा आपण उपमुख्यमंत्री मुद्द्याला झाले पुढे तेव्हा नेऊ. देखील तुम्ही त्यांना या सन्मान पद्धतीने केलेला आहे. सांगू पाहताय, आता मांडू राहिलं पाहताय शिंदे की गटाची आपल्या जी पक्षाच्या प्रवृत्ती आहे, नेत्याच्याकडून एखाद्या व्यक्तीची झालेली भेट ही राजकारणापलीकडे पाहायला पाहिजे. पण या सगळ्या चर्चेतला एक नवा मुद्दा आता पटकन घेतो आणि आता अभिजित बोराटे यांच्यापर्यंत जातो. अभिजित बोराटे, आपण बोलणार आहात आणि त्यानंतर मी अनिश गाढवे यांना संधी देणार आहे. अभिजित बोराटे, शरद पवारांनी गद्दारांना प्रतिष्ठा दिली, हा सगळ्यात मोठा आरोप आहे. हा सगळ्यात मोठा आरोप हा संजय राऊतांनी केला आहे आणि तो थेट शरद पवार साहेबांवर केलेला आहे. शरद पवारांवर हा झालेला आरोप हा महाराष्ट्र विसरेल का? अभिजित बोराटे. मुळात काय आहे की पवार साहेब समजा माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटले म्हणून त्यांची उंची वाढली किंवा कमी झाली का? तर मुळीच नाही. माननीय शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री कोणी केलेले? तर महाराष्ट्राच्या तमाम मतदारांनी, सगळ्या नागरिकांनी मिळून शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री केले. त्याच्यामुळं पवार साहेब शिंदे साहेबांना भेटलेत याचा अर्थ त्यांची खूप उंची वाढली आहे. तुम्ही गद्दारांना भेटलाय, अरे तुम्ही कुणाला गद्दार म्हणणार आहेत? उद्धव ठाकरेंना कळलं पाहिजे खरं की त्यांच्या पक्षातला सर्वात मोठा गद्दार जर कोण असेल ना तर तो संजय राऊत आहे. संजय राऊतांनी का गद्दारी केली? संजय राऊत जे काय बोलतायत त्याच्यामुळे त्याचे परिणाम त्यांच्या पक्षावरती यायला लागलेले आहेत. आणि मुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्र राज्याने भरभरून मतदान दिलेले आहे. आमचे खासदार निवडून दिले, आमचे आमदार निवडून दिले, आमचे नगरसेवक निवडून दिले. महाराष्ट्राचा मतदार, महाराष्ट्राचा सूट, महाराष्ट्राचं संपूर्ण राज्यातले सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे तुमच्या नेत्यांविषयी शकते. अरे शिवसेनेला साधा तुम्हाला मुंबईमध्ये बोलताना तारतम्य ठेवा. जी, अनिजी एक छोटी विनंती आहे, थोडंसं थांबा, मी आपल्याला वेळ देणार आहे. अभिजित बोराटेंनी मांडलेला मुद्दा इथे प्रेक्षकांना सांगायला लागेल, कारण त्यांच्याकडून झालेला मुद्दा हा कदाचित मधल्या गदारोळात निसटू शकतो. ते असं म्हणतायत की कोणाकोणाला गद्दार ठरवणार आहात याच्यावरचं उत्तर अनिश गाढवेंना द्यायचं आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये संजय राऊतांच्याकडून झालेली अनेक वक्तव्य ही उद्धव ठाकरेंच्या एकूणच राजकीय वाटचालीतली अडचण ठरणार आहेत का, याचंही उत्तर द्या अनिशजी. आणि त्याचबरोबर याचंही उत्तर द्या की आज जो आरोप संजय राऊतांनी शरद पवारांवर लावला आहे की शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, हा आरोप भविष्यात महाराष्ट्र विसरेल का? एक लक्षात घ्या, तुम्ही मला हा प्रश्न करताय बरोबर? हो. आता उत्तर माझं ऐका. जी. सर्वप्रथम भाषेचा स्तर सांभाळला गेला पाहिजे. ज्या अर्थाने नेत्यांवर गद्दार म्हणून हे बोलतात त्याच अर्थाने मी सुद्धा इथे भर मीडियावर गद्दार म्हणू शकतो. त्यामुळे कमीत कमी ह्या गोष्टी मीडियावर टाळाव्यात. दुसरी गोष्ट, राहिला विषय कुणाला गद्दार म्हणणार. महाराष्ट्राच्या त्याच जनतेने शिवसेनेला 9 खासदार निवडून दिले. त्याच जनतेने मशाल या नौक्या चिन्हावर निवडून दिलेले खासदार ज्यावेळेस पुन्हा जे नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर नसतात, जे एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर नसतात, त्या खासदारांना पुन्हा घेण्यामागचं कारण काय? मग ही गद्दारी कुणाशी कुणी केली? ही मतदारांशी प्रार्थना नव्हती का? आजवर जो आरोप केला जातो त्यामुळे गद्दारीच्या व्याख्येत जाऊ नका. एकनाथ शिंदेचा गट आणि भारतीय जनता पक्ष ह्या क्षणाला सगळ्यात जास्त बदनाम आहेत. हे काही महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही. आता येतो मी माझ्या मूळ विषयावर. विषय असा आहे की शरद पवार साहेब यांच्या राजकारणाविषयी तुम्ही आणि मी इथे आपण मीडियावर बसून जे काही आकलन अवलोकन करू ते दुसऱ्या दिवशी काय घडलेलं असेल याचा तुम्हाला आणि मला दोघांनाही थांगपत्ता नसणार आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांवर बोलले की मी तरी तेवढा मोठा नाही किंवा आणखी कोणी मोठा नाही, पण आम्ही आमच्या पक्षाच्या विषयीची भूमिका मांडतो. म्हणजे संजय राऊतांसकट मी सांगतोय, संजय राऊत साहेब शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते साहेबांची त्याचा अर्थ तीच शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचा पक्ष यांच्या फुटीमध्ये मला एक फरक दिसतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट ते वेगळ्या अर्थाने पाहत असतील, पण आम्ही हृदयापासून ती फूट पाहतो. ज्यावेळेस अगदी फार बरं झालं अनिशजी आपण हा मुद्दा आणला आणि याच मुद्द्यावर ही चर्चा आपल्याला समारोपाकडे न्यायची आहे. मला अनिशजी आपल्याचकडून उत्तर हवं आहे. ज्या वेळेला असं म्हटलं जातं की शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देतात, त्यावेळेला भविष्यात एकनाथ शिंदेकडे चला असा संदेश या फोटोतून मिळतो का? ती भीती तुम्हाला वाटते का? नाही, ती भीती बाळगण्याचं कारण नाही.
काल तुम्ही पाहिलं असाल विधानसभेच्या अहवालातून स्वतः विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते स्वतः म्हणाले की कुणी कुठे जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न, हे काही लहान पोरांचा पोरखेळ नाही चाललेला की आज कोणी कुणासोबत उद्या कोणी, शेवटी तत्व, विचार, नीतिमत्ता, निष्ठा या गोष्टी पाळणारी शिवसेना आजही आहे. अहो, ते शिवसेना तुम्ही वडेट्टीवारच बघा, शिवसेना आजवर सोडून महाराष्ट्राच्या गेलेले आहेत. सर्व नेत्यांच्या- हे वडेट्टीवारच एकेकाळचे सर्व नेत्यांच्या शिवसैनिक भूमिका होते आणि ते होत्या. नारायण राणेंबरोबर गेलेत. तुम्हाला माहिती असेल कदाचित. माफ करा, तुम्ही पुन्हा एकदा सांगा. जी जी, मी म्हणालो तुम्ही आता निष्ठा आणि इत्यादी गोष्टींसाठी ज्या वडेट्टीवारांचा हवाला देताय, ते वडेट्टीवार एकेकाळचे शिवसैनिक आहेत. ते नारायण राणेंबरोबर सोडून गेले होते शिवसेना. त्यांनी पक्ष फोडला नाही हो. नारायण राणेंना सुद्धा मी एक मार्क जास्त देईल, त्यांनी सुद्धा पक्ष फोडला नाही. ते बाळासाहेबांच्या हयातीत असताना ते निघून गेले. त्यांनी तिथे पोटनिवडणुका लढल्या, निवडून आले. त्यांना आम्ही काहीच म्हणणार नाही. ठीक आहे. गणेश नाईकांना सुद्धा मी एक मार्क जास्त देईल. पण ज्यांनी शिवसेनेचे आमदार, शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेले खासदार फोडले, त्यांना आम्ही कायम गद्दारच म्हणणार. ठीक आहे, म्हणून अमोल मातेलेंपर्यंत जायचंय. आणि मग महाराष्ट्र गद्दार अमोल म्हणतोय मातेले, त्यांना. चर्चेच्या त्यामुळे समारोपाच्या साठीचे 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न तुम्हाला आहे, शेवटचा प्रश्न त्यानंतर अभिजित बोराटेंना असणार आहे. आता जे काही घडलंय ते तुमच्या सर्वोच्च श्रद्धेय स्थानाबद्दल घडलेलं आहे. शरद पवार साहेबांबद्दल जे काही बोललं गेलं, याच्यानंतर तुमच्या मनात संजय राऊतांबद्दल काय भावना असतील? अमोल मातेले. हे पहा, आमच्या नेत्यांवरती आमचे श्रद्धेय आदरणीय पवार साहेब आहेत. त्यांच्यावर कोणी बोललं तर आम्ही कधीही सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना कोणताही नैतिक अधिकार आमच्या पक्षाची किंवा आमच्या नेत्यांशी बोलण्याचा नाहीये. पवार साहेब हे इतके मोठं व्यक्तिमत्व आहे. राजकारणामध्ये अनेक वर्ष, अनेक पिढ्या या ठिकाणी घातलेल्या, अनेक शतकं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येक पक्षातील लोक आदरणीय पवार साहेबांना कशा पद्धतीने ओळखतात, बर, कोणती समस्या, कोणती अडचणी असेल, कोणत्याही क्षेत्रातील लोक सहज पवार साहेबांना भेटू शकतात. हा पवार साहेबांचा राहिलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आमच्या साहेबांवरती जर कोण बोललं तर आम्ही ते कधी सहन करणार ठीक नाही. आहे. महाविकास पटकन आघाडी अभिजित बोराटे, असो किंवा चर्चेला काही असो. समारोपाकडे न्यायचं. एक शेवटचा प्रश्न आहे आणि अत्यंत 1 मिनिटच उरलेलं आहे. पटकन सांगा, आज जी काही ठिणगी पडली आहे ती ठिणगी विझून जाईल का पुढे काही भविष्यात होईल? त्या मुळात ही ठिणगी जी पडलेली आहे ना, की पवार साहेबांच्या पक्षाला कधी जर समजा एनडीए मध्ये यायचं जर नसेल, असं त्यांच्या मनामध्ये असेल की आपल्याला एनडीए मध्ये जायचं नाहीये, पण संजय राऊतांसारख्या वक्तव्यामुळं कदाचित पवार साहेबांचा पक्ष विचार करेल की बाबा यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपण एनडीए मध्ये जाऊन लोकांची कामं तरी करूयात आपण. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांनी त्यांचं तोंड बंद करावं. जोपर्यंत ते तोंड बंद करणार नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष स्थिर स्थावर होणार नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा संजय राऊतांना माईक वरनं खाली घ्यावं. त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे टिकून राहतील. ठीक आहे. आणि मुळात या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब यांना जर शरद पवार साहेब जर भेटायला जात असेल तर खरं कुणालाच कसलाच त्रास होता कामा नये. ठीक आहे, मला वेळेची मर्यादा आहे. आपण मान्यवर चर्चेत आलात आणि बोललात त्याबद्दल मनपूर्वक आभार. पण जाता जाता अभिजित बोराटेंनी मांडलेला हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की संजय राऊत यांनी जर अशाच पद्धतीने वक्तव्य चालू ठेवली तर उद्या त्यांना कंटाळून शरद पवार एनडीए मध्ये जातील. भविष्यवाणी आहे, आपण लक्ष ठेवू त्यावर. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.